नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता ज्या पद्धतीने सरंजामेने सगळं काही तू सिद्ध करून दाखव, नाहीतर काहीच उपयोग नाही तुझा या सगळ्याचा, असं जसं चॅलेंज अर्जुनला दिलेलं असतं. त्यामुळे अर्जुन आता आणि सायलीने ठरवलेलं असतं की या सरंजामेची पोलखोल तर करायची, ते सुद्धा आपल्या स्टाईलने. म्हणजे आता अर्जुन आणि सायली सरंजामेची पोलखोल खोलायला गेलेले असतात, ते सुद्धा पंजाबी गेटअप करून. आता पंजाबी कोडी बनून जेव्हा सायली तिकडे जाते आणि कसं सध्या बतवून घेते हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट्स येत राहतात. चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया. खरं तर सरंजामेकडे सायली आणि अर्जुन सुरुवातीला गेलेले असताना सरंजामे जो आहे त्याने सायली आणि अर्जुनला आता चांगलंच चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही माझे जे काही काळे चिट्टे आहेत, मी जे काही करतोय ते तुम्ही कधीही शोधू शकणार नाही, असं ओपन चॅलेंज हे सरंजामेने सायली आणि अर्जुनला दिलेलं असतं. सायली आणि अर्जुन सरंजामेंच्या बोलण्याचा विचार करत असतात आणि त्यांच्याच डोक्यामध्ये आता पहिल्यांदा सरंजामेचा नाही तर साक्षीचा काटा काढायचा हे ठरलेलं असतं. कारण साक्षीचा काटा काढला तरच यामध्ये आपला फायदा आहे असं तर त्यांना माहिती असतं, आणि म्हणूनच साक्षीची कशी वाट लावायची यासाठी आता सायली आणि अर्जुन हे सगळेजण मिळून प्लॅनिंग करत असतात. त्याच वेळेला आता सायली जेव्हा व्यवस्थितपणे प्लॅनिंग करत असते तेव्हा अर्जुनला ती म्हणत असते की आपल्याला आता काही झालं तरी या कोर्टामध्ये सादर करायचे आहे, ते म्हणजे पेंडंट आणि त्याचसोबत ते व्हिजिटिंग कार्ड, ज्यामुळे साक्षी या सगळ्यामध्ये दोषी आहे हे स्पष्ट होणार आहे असं अर्जुन म्हणत असतो. पण त्याच वेळेला सायली जी असते ती अर्जुनला म्हणत असते की तुम्ही हे सगळं काही सिद्ध करायला जाल, पण तुम्हाला माहिती आहे का, जर ते तिने पेंडंट घातलंच नाही तर आपल्यासाठी खूप मोठा धोका होऊ शकतो. म्हणजेच तिने ते पेंडंट घालायला हवं, तेव्हाच तर आपला प्लॅन सक्सेस होणार आहे. पण हे सगळं कसं काय पॉसिबल होईल असं देखील आता अर्जुनचं म्हणणं असतं. वेळेला आता सायलीच्या डोक्यात एक कल्पना येते आणि सायली याबद्दल अर्जुनला सांगते, आणि आता अर्जुनला देखील ती कल्पना खूप जास्त आवडते. आणि म्हणूनच आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो की कसली भारी आयडिया दिली आहेस बघ तू, ही आयडिया तर नक्कीच आपली फॉलो होईल. म्हणजेच आपण जे आहे ते आता साक्षीला कसं तयार करायचं याबद्दलची पूर्ण माहिती सायलीने अर्जुनला दिलेली असते. खरं तर आता साक्षी जी असते तिच्या आईचंच म्हणजे कालिंदीचं पुण्यतिथी 16 जुलै रोजी असते. म्हणजे घरात नक्कीच काही ना काही होणार. मग आता जे पेंडंट आहे ते सुद्धा साक्षीला कालिंदीनेच दिलेलं आहे. त्यामुळे आता कालिंदीचं नाव वापरून आपण यांना कसं हिप्नोटाईज करायचं, म्हणजेच आपल्या जाळ्यात ओढायचं, असं आता अर्जुन आणि सायलीने परफेक्ट ठरवलेलं असतं. आणि त्यामुळेच आता ते पूर्ण प्लॅनिंग करतात. आता त्यांचं जेव्हा पूर्ण प्लॅनिंग करून होतं तेव्हा मात्र आता ते दोघंही जण ठरवतात की आता शांत न बसता पुढच्या कामाला लागायचं. त्यांनी चैतन्याला कॉल केलेला असतो आणि चैतन्याला याबद्दल सांगितलेलं असतं. जेव्हा चैतन्याला याबद्दल सांगण्यात येतं तेव्हा चैतन्य जो आहे तो म्हणत असतो की तुम्ही इतक्या रात्री मला फोन करून हे सगळं सांगताय. त्यावर अर्जुन म्हणतो की हो, तुला हे आपलं काम करायचंच आहे. तर चैतन्य हे काम करण्यासाठी तयार होतो. चैतन्याला अर्जुनने पूर्ण गेटअप तयार करायला सांगितलेला असतो. म्हणजेच आता अर्जुनला तिथे साधू बनून जायचं असतं आणि तिथे जाऊन तिथे मोठा खुलासा करायचा असतो. अर्जुनने आता साधूचं गेटअप तर केलेलंच असतं. आणि ज्या वेळेला आता तो साधूचं गेटअप करून बाहेर येतो, चैतन्य आणि सायली हे दोघंही जण अर्जुनचं कौतुक करतात आणि एकदम परफेक्ट दिसतो असं बोलून त्याला आता खूप छान असं प्रोत्साहन देत असतात. आता अर्जुन जो आहे तो पूर्ण तयारीनिशी बाहेर पडलेला असतो, कारण त्याला काही झालं तरी सुद्धा आता या साक्षीची वाट लावायची आहे आणि मधुभाऊंना निर्दोष सोडवायचा आहे. आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो आणि कसेही पुरावे मिळवायला सुद्धा तो तयार असतो. आणि म्हणूनच त्यांनी आता जो काही साधूचा गेटअप केलेला असतो ना, त्या गेटअपमध्येच तो आता महिपतच्या घरी जायचं ठरवतो. त्याच वेळेला आता सायली आणि चैतन्य हे त्याला ऑल द बेस्ट बोलतात आणि आपलं काम नक्कीच होईल हे देखील त्याला सांगत असतात.
म्हणत असतो की आता माझं फक्त एकच लक्ष आहे, ते म्हणजे काही झालं तरी सुद्धा ते पेंडंट साक्षीला घालायला लावायचं आणि त्यासाठी माझ्याकडे एक भारी युक्ती आहे असं देखील आता अर्जुन जो आहे तो आता म्हणत असतो. आता अर्जुनने ही भारी युक्ती जी केलेली असते ती खरं तर खूप भारीच असणार आहे, कारण इकडे मात्र प्रियाची सुद्धा या सगळ्यामध्ये वाट लागणार आहे. जेव्हा आता प्रिया हिला कळून चुकतं की सायली अर्जुन घराच्या बाहेर पडलेले आहेत, तेव्हा ती सुद्धा घराच्या बाहेर पडते आणि थेट महिपतकडे येते, कारण तिला आता भीती वाटत असते की महिपतकडे आपले काही पुरावे आहेत आणि ते पुरावे तिला नष्ट करायचे असतात. म्हणजे जे गाठोडं असतं प्रियाचं ते खरं तर महिपतकडे असतं आणि तेच गाठोडं आता प्रियाला घ्यायचं असतं आणि त्यासाठी प्रिया जी आहे ती तिथे आलेली असते. प्रिया ज्या वेळेला तिथे येते तेव्हा प्रिया जी आहे ती आता पाहते तर काय, इकडे पूर्ण पूजेची तयारी सुरू असते. त्यावेळी प्रिया महिपतला आता सांगत असते की ते दोघंही जण आज लवकरच घराबाहेर पडले आहेत, कुठे गेलेत हे खरंच मला माहीत नाही. मग तुझं लक्ष कुठे असतं? पुन्हा घरात वाद होणार असतात. साक्षी ही प्रियाला आपलं तोंड बंद करायला सांगते आणि म्हणत असते की प्लीज ग शांत राहा, आज माझ्या आईची पुण्यतिथी आहे आणि त्यामध्ये मला कोणतेही वाद नको आहेत, त्यामुळे प्लीज मी तुम्हाला सांगते की शांत बसा. आणि असं बोलून ती आता त्या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असते. कालिंदीची पुण्यतिथी असल्यामुळे खूप जास्त भावूक जी आहे ती आता साक्षी असते, कारण तिच्या आणि आईच्या काही जुन्या आठवणी असतात आणि त्या तिच्याशी निगडीत असतात आणि आज ती ह्या केसच्या टेन्शनमध्ये सुद्धा असते, कारण तिला आता या सगळ्यातून सुद्धा बाहेर पडायचं असतं आणि त्यातच तिच्या आईचीही आज पुण्यतिथी असते आणि त्यामुळे तिला घरात कोणतेही वाद नको असतात आणि त्यासाठी तिने पूर्ण तयारी सुद्धा केलेली असते. आणि म्हणूनच ती आता म्हणत असते की प्लीज तुम्ही शांत बसाल का? दोघंही जण प्लीज शांत बसा आणि कोणतेही वाद घालू नका, मी तुमच्या पाया पडते. आणि असं बोलून ती आता त्या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला इथे साधू बनून आलेला अर्जुन आता घरात शिरकाव करणार असतो, कारण त्याला काही झालं तरी आता साक्षीचं मन हे जे आहे ते वळवायचं असतं, कारण साक्षी जी आहे ती आता आपल्याला योग्य तो पुरावा देऊ शकते. म्हणजे साक्षी जी आहे तिला आता पेंडंट घालायला सांगायचं हेच त्याच्या प्लॅनमध्ये असतं आणि म्हणूनच तो आता साधू बनून आलेला घरी येतो आणि त्यानंतर आता तिथे आल्यानंतर तो आता खूप मोठ्या सत्याचा खुलासा करणार असतो. म्हणजेच तो आता तिथे बसतो आणि त्यानंतर तिथे संपूर्ण पूजाविधी जी असते ती आता सुरू होणार असते आणि त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की मला माहिती आहे आज तुमच्या बायकोचीच म्हणजे कालिंदी महाडिक यांची आज पुण्यतिथी आहे. तर आता साधू बनून गेलेला अर्जुन आता सांगत असतो की तुमच्या आणि आईच्या खूप जास्त जवळचे काही क्षण आहेत, ह्यामुळेच तुम्हाला हा त्रास होतोय. तुमच्या आईने तुम्हाला एक खास वस्तू दिलेली आहे का, एवढं फक्त सांगा, कारण मला असं कुठेतरी अदृश्य दिसत आहे की तुमची आई तुमच्या जवळपासच आहे, पण ती तुमच्या जवळ नाही आहे. ती तुमच्याकडे येऊ पाहते, पण तुम्ही तिने दिलेली वस्तू परिधान करत नाही आहात. तुमच्या आईने तुम्हाला कोणती भेटवस्तू दिली आहे का, असं देखील अर्जुन जो आहे तो आता साक्षीला विचारत असतो. तर इकडे मात्र प्रिया विचार करते की इथे ही सगळेजण या प्रोग्राममध्ये बिझी आहेत, तोपर्यंत ही एकमेव संधी आहे जे म्हणजे गाठोडं गायब करण्याची. आता ही सगळीजण या साधूच्या बोलण्यामध्ये आली आहेत, तोपर्यंत मी रूममध्ये जाते आणि ते गाठोडं भेटते का हे बघत असते आणि त्यानंतर ती तिथे जाते. तर इकडे महिपत जो आहे तो साक्षीकडे पाहत असतो. साक्षी मात्र आता खूप जास्त रडत असते आणि ती म्हणत असते की हो, माझ्या आईची शेवटची आठवण माझ्याकडे आहे. तर अर्जुन म्हणतो की काय, ती एखादी सोन्याची वस्तू आहे बरोबर ना? आता अर्जुनने एकदम परफेक्ट सांगितल्यामुळे साक्षीसुद्धा चकित झालेली असते. साक्षी म्हणत असते की खरंच तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, माझ्या आईने मला एक सोन्याचं पेंडंट दिलं होतं आणि ते एस नावाचं होतं. ते पेंडंट माझ्याकडे आहे, पण खरं तर ना ते पेंडंट तुटलं आहे म्हणून मी ते घालत नाही आहे. वर अर्जुन तिला सांगतो की हीच तर तुमची खूप मोठी चुकी आहे. तुमच्या आईची शेवटची आठवण तुम्ही अशीच कपाटात किंवा कुठेतरी स्टोअर करायला ठेवली आहे का? तिला जर तुमच्यासोबत ठेवलं ना तर तुम्ही कोणत्याही संकटापासून बाहेर पडू शकता. एवढं लक्षात ठेवा, आपली आई कधीही आपल्या मुलाला संकटात टाकू शकत नाही आणि जर तुम्ही ते पेंडंट गळ्यात घातलं ना तर नक्कीच तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटात असाल ना तरीसुद्धा तिथून बाहेर पडाल. असं देखील आता अर्जुन
अर्जुन त्या साक्षीला सांगू लागतो. जेव्हा अर्जुन आता त्या साक्षीला सांगत असतो तेव्हा मात्र आता जी साक्षी आहे ती पूर्णपणे चकित झालेली असते आणि तिला आता कळून चुकलेलं असतं की आपण जे आहे ते शांत न बसता आता आपल्या आईने जे काही पेंडंट दिलं आहे ते घालायला हवं आणि म्हणूनच आता अर्जुनने ज्या पद्धतीने सांगितलेलं असतं त्या पद्धतीनेच ती आता ते पेंडंट घालायचं ठरवते. इकडे मात्र आता जी प्रिया असते तिच्या हाती आता पुरावा लागलेला असतो म्हणजे ते आता गाठोडं आणि ते गाठोडं आता तिच्या हाती लागल्यामुळे आता ती ठरवते की आता ह्याच गाठोड्याला आपण गायब करायचं. म्हणजेच हे गाठोडं आपण आपल्या घरी घेऊन जायचं. घरी घेऊन गेलो तरच आपण इथून या महिपतच्या त्रासापासून वाचू. म्हणजेच महिपत आपल्याला कधीही ब्लॅकमेल करणार नाही असंच तिला आता वाटत असतं आणि म्हणूनच तिने ते आता गायब करायचं ठरवलेलं असतं. आणि जेव्हा तिने आता ते गायब केलेलं असतं तेव्हा मात्र ती आता खूप जास्त खुश असते आणि ती लगेचच आता तिकडनं बाहेर पडायचं ठरवते. कारण जर ती इथेच थांबून राहिली तर नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतात. जर हे गाठोडं सकट यांनी मला बघितलं तर मला पुन्हा कुठेही सोडणार नाहीत हे देखील तिला माहिती असतं आणि म्हणूनच ती आता शांत नाही राहत आणि ती म्हणत असते की चला आता मला निघायला हवं. तर इकडे मात्र सायली आणि चैतन्य हे दोघंही जण बाहेर अर्जुनची वाट बघत असतात की अर्जुन कधी येईल. तर इथे सायली आणि चैतन्य जे आहे ते बाहेर निघणाऱ्या प्रियाला पाहतात आणि प्रियाच्या हातामध्ये हे नेमकं काय आहे याचा प्रश्न देखील त्यांना पडलेला असतो आणि त्याचमुळे आता ते दोघंही जण विचार करत असतात. तर साक्षी मात्र खूप जास्त बेचैन झालेली असते कारण खरंच जे काही त्या साधूंनी भाकीत केलेलं असतं त्यानुसार रॉकेट जरी तुटलेलं असलं तरी सुद्धा मला घालायला हवं जेणेकरून मला जे आहे ते या सगळ्यातून बाहेर पडता येईल. माझी आई नक्कीच माझ्या पाठीशी उभी असेल जी पहिल्यांदा सुद्धा राहायची. म्हणूनच आता साक्षी ते पेंडंट घालायचं ठरवते आणि ह्या सगळ्यामुळे अर्जुनचा तर प्लॅन आता सक्सेस झालेला असतो. त्यामुळे तो आता कोर्टात ते पेंडंटबद्दल सुद्धा बोलू शकणार असतो. तिघही जण गपचूपपणे घरी येतात. आता घरी आल्यानंतर त्यांना माहिती असतं की काही झालं तरी सुद्धा आपल्याला त्या पुढच्या प्लॅनिंगबद्दल डिस्कस करायला हवं आणि त्याबद्दलच ती लोक आता डिस्कस करत असतात की कसं काय सगळं मॅनेज करायचं. आणि त्यामुळेच आता अर्जुन जो असतो तो म्हणत असतो की आता मी जे काही बोललो आहे त्यानुसार नक्कीच आता ती पेंडंट तर घालणार, पण ते पेंडंट तिने घातल्यानंतर सुद्धा आपल्याकडे एक मोठा ऑप्शन आहे. तो म्हणजे आता ते सगळं काही कोर्टात तर आपण सादर करणारच आहोत, पण या रिपोर्टचं काय, हे रिपोर्ट खोटे आहेत हे कसं सिद्ध करायचं हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. ज्यासाठी ते दोघंही जण जे असतात म्हणजे चैतन्य आणि त्यासोबत अर्जुन हे सरंजामेकडे गेलेले असतात आणि त्याला धमकावलेलं सुद्धा असतं. परंतु सरंजामे तो म्हणत असतो की माझे कोणतेही पुरावे मी मागे सोडलेले नाही आहेत. म्हणूनच आता सायली, अर्जुन आणि चैतन्य मिळून प्लॅन करतात की या सरंजामेला चांगलंच अडकवायचं, त्याच्याकडनं सत्य बदलून घ्यायचं. यासाठी तिघही जण मिळून प्लॅन करतात. तर चैतन्य त्यांना म्हणत असतो की हा आपला प्लॅन सक्सेस झाला ना तर ही केस आपण नक्कीच जिंकू शकतो. आता अर्जुन म्हणत असतो की हा प्लॅन आपल्याला सक्सेस करायचाच आहे आणि त्यामुळे आता अर्जुन आणि सायली सरंजामेंकडे जायचं ठरवतात आणि ते सुद्धा पंजाबी लुकमध्ये. कारण पंजाबी लुकमध्ये गेल्यानंतरच ही लोक आपल्याला ओळखणार नाहीत असं आता त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणूनच आता चैतन्यने त्यांना पूर्ण तयारी केलेली असते. त्यांना जे काही सामान लागणार असतं ते सगळं सामान आणून दिलेलं असतं आणि अर्जुन आणि त्याचसोबत सायली हे पंजाबी गेटअप करतात. आणि ज्या वेळेला दोघंही जण पंजाबी गेटअप करतात तेव्हा दोघांनाही एकमेकांचा लुक खूप जास्त आवडतो. दोघंही जण एकमेकांचं कौतुक करतात. पण आता हे मिशनला जाणं खूप जास्त गरजेचं असतं कारण सरंजामेंकडनं सत्य बदलून घेणं हे खूप मोठं एक मिशन असतं आणि त्यासाठी दोघंही जण घराबाहेर पडतात आणि सरंजामेच्या घरी थेट जातात. तर इकडे मात्र आता प्रिया जी आहे ती घरी आलेली असते आणि त्याच वेळेला तिला ते गाठोडं घरात लपवून ठेवायचं असतं. त्याचबरोबर प्रियाच्या रूममध्ये आता सायलीचंही गाठोडं असतं आणि त्याचसोबत प्रियाने आता महिपतच्या घरातून आणलेलं ते गाठोडं म्हणजे ते गाठोडं तिचं असतं. हे गाठोडं दोन्हीही गाठोडे जे असतात ते तिला आता ठेवायचे असतात व्यवस्थितपणे आणि म्हणूनच तिने आता ती गाठोडी रूममध्ये ठेवायचं ठरवलेलं असतं. तर इकडे मात्र आता अर्जुन आणि त्याचसोबत सायली हे पंजाबी गेटअप करून दोघंही जण गेलेले असतात आणि जेव्हा दोघंही जण तिथे जातात तेव्हा सरंजामी त्या दोघांनाही बघून बोलतो, माफ करा
पण मी तुम्हाला ओळखलं नाही. त्याच वेळेला आता अर्जुन आणि त्याचसोबत सायली जी आहे ती म्हणत असते की मी इथे तुमच्याकडे खूप महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे. खरं तर ना तुमच्याबद्दल आम्हाला ना आमच्या एका जवळच्या व्यक्तीने म्हणजेच नानासाहेबांनी सांगितलं. ते सुद्धा तुमच्याकडे मोठ्या कामाची ऑर्डर देतात ना हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही मोठमोठ्या डील घेता आणि हे सगळं काही ब्लॅकचं काम करता हे माहिती आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत असं आता सायली जी आहे ती बोलत असते. पण तुमचं नेमकं नाव काय असा प्रश्न आता तिथे आलेला तो सरंजामी करू लागतो. तर सरंजामींना आता अर्जुन स्वतःची ओळख करून देत असताना म्हणत असतो की मी पुष्पक सोडी आणि त्यानंतर आता सायली जी आहे ती आता पंजाबी भाषेतच बोलत असते आणि म्हणत असते की मी आहे सोनल सोडी आणि हे सगळं बोलल्यानंतर आता मात्र चांगलाच तो गोत्यात आलेला असतो आणि तो आता सायली अर्जुनच्या या नाटकात अडकणार असतो. त्यामुळे आता सायली अर्जुन दोघंही जण एकमेकांकडे बघतात आणि पुढच्या प्लॅनिंगला सुरुवात करतात. आता त्यांचं पुढचं प्लॅनिंग असतं ते म्हणजे मोबाईलचा कॅमेरा ऑन करायचा आणि जे तो काही बोलेल ते सगळं काही रेकॉर्ड करायचं. असंच आता पूर्ण तयारीनिशी ते दोघंही जण आलेले असतात आणि एक छुपा कॅमेरा आता सायलीने तयार ठेवलेलाच असतो. सायली जी आहे ती आता पूर्ण तयारीनिशी असते आणि त्याच वेळेला आता इथे दोघंही जण डीलबद्दल बोलत असतात आणि त्यावेळेला आता नेमकी तुमची डील काय आहे याबद्दल आम्हाला सांगाल का असं आता सरंजामी म्हणत असतो. त्याच वेळेला आता सरंजामीला जी आहे ती सायली सांगत असते की खरं तर ना आमचा ड्रग्सचा व्यवसाय आहे. तुम्हाला ही गोष्ट खरं तर हळूच सांगतो, इथे कोणी नाही आहे ना आम्हाला ना तुमची खूप मदत होणार आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आम्हाला मदत कराल ना असं हळूच भाषेमध्ये ते सुद्धा पंजाबी ती आता सायली बोलत असते. त्यावर सायलीला ते म्हणत असतात की का नाही तुम्हाला आम्ही मदत करणारच ना, सांगा तुम्हाला काय सेवा हवी आहे. त्याच वेळेला आता तुमचं नाव नानासाहेबांकडनं खूप ऐकलं आहे आणि म्हणूनच तर तुमच्याकडे आम्ही आलो. खरं तर आमचं हे काम कराल का? आम्हाला ना काही ड्रग्सचा व्यापार करायचा आहे. सध्या आम्ही करत आहोत पण त्यामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी येत आहेत आणि त्या अडचणींपासून आम्हाला बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत असं देखील आता सायली जी आहे ती सांगत असते. तर तुम्हाला ड्रग्सचा व्यापार म्हणजे नेमकं काय? तर आम्हाला हा ड्रग्सचा व्यापार करत असताना बऱ्याच अडचणी येत आहेत. बऱ्याचदा आमचा माल देखील उचलला गेला आहे. म्हणूनच आम्ही ठरवलं की तुमच्याबरोबर यावं आणि तुमच्यासोबत संगतमत करावं. तुम्ही आमच्यासोबत जर असाल ना तर तुम्हाला सुद्धा यामध्ये बेनिफिट होईल. जो काही पैसा असेल तो सुद्धा तुम्हाला दिला जाईल. तो सुद्धा टेबलाखालून जर तुम्हाला वरतून परवडणार नसेल तर आता सरंजामे या सगळ्यामध्ये सायली आणि अर्जुनचीच म्हणजेच आता पुष्पक आणि सोनलची मदत करायला तयार होतात. ते म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जो काही धंदा करायचा आहे ना तो बिनधास्तपणे करा आणि आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. जर काही लागलंच तर आम्ही आहोतच. तुम्हाला कुठूनही धोका नसेल पण त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. किती? तर 10 लाख रुपये तुम्हाला मला द्यावे लागतील आणि दर महिन्याला सुद्धा तुम्ही मला 3 लाख रुपये द्यायचे अशी ही डील ठरत असते आणि त्याचमुळे आता अर्जुन जो आहे तो ही डील करायला तयार होतो आणि म्हणत असतो की चालेल ना पण आम्हाला कन्फर्म तुम्ही मदत कराल ना. सरंजामे म्हणत असतात की का नाही करणार, तुम्हाला मदत तर करूच ना आम्हाला पण तेवढंच काम हवं असतं. तुम्हाला माहिती आहे ना तसंही तुम्ही इथे सुद्धा नानाच्या सांगण्यावरनं आलेला आहात. म्हणजे तो सुद्धा माझ्याकडे खूप विश्वासाने बरीच कामं देत असतो आणि त्याची कामं देखील मी तितक्याच जोमाने करत असतो. हेच काय तुमचंच काय अशी बरीच कामं माझ्याकडे येत असतात. एक साक्षी कन्स्ट्रक्शनचे महिपत करून आहे, त्यांचे तर किती काळे धंदे आहेत. तुमचं तर काहीच नाही. त्यांचे सगळे काळे धंदे मीच तर मॅनेज करतो. त्यांना कुठेही अडचण आली ना तर त्यांना प्रत्येक संकटातून मीच तर सोडवतो. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला म्हणून सांगतो हां, पण ही गोष्ट कुठेही बाहेर बोलू नका. काय आहे ना की खरं तर ना त्या साक्षी म्हणजेच महिपत जी मुलगी आहे ती खरं तर खूप मोठ्या संकटात अडकलेली आहे आणि तिच्यावर आता
आतमध्ये अडकायची वेळ येणार आहे, पण त्यामधून सुद्धा मी त्यांना बाहेर काढतोय. म्हणजेच मी काही खोटे रिपोर्ट्स आणि हे सगळं काही सुद्धा बनवतो आणि त्यामध्ये सुद्धा माझा विशेष सहभाग असतो. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, मला सगळं काही मॅनेज करता येतं आणि त्याच पद्धतीने मी मॅनेज करतो. जसं आता त्यांचंसुद्धा सगळं करून देतोय ना, तसं तुम्हालासुद्धा मी नक्कीच लास्टपर्यंत मदत करेन. फक्त तुम्ही माझ्यासोबत कायमच राहा. तुम्ही जे आहे ते दिवाळी भेट पण देत जा आणि सगळं काही देऊन माझं पोट भरत जा, मग तुम्हाला मी नक्कीच मदत करू शकेन, असं देखील आता तो सांगत असतो. आता महिपतचे कारनामे स्वतःहूनच त्याने आता उघड केलेले असतात आणि जे काही महिपतचे कारनामे जे आहेत ते उघड केलेले असतात, त्यामुळे आता सायली अर्जुनने हे सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि त्यामुळे आता त्या दोघांनाही या सगळ्या बाबतीत खूप मोठा पुरावा मिळालेला असतो, जो त्यांना हवा असतो आणि तो पुरावा मिळालेला असतो. त्यामुळे सायली आणि अर्जुन जास्तच खुश असतात आणि ते आता दोघंही जण म्हणत असतात की आता खरी मजा कोर्टात येणार आहे. म्हणजेच आता सगळ्यांची कशा पद्धतीने वाट लागते हे सुद्धा ते बघायला खूप मजा येणार आहे, असंच आता सायली जी आहे ती आता अर्जुनला म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो, हो बायको, मला माहिती आहे खूप जास्त खुश आहेस, कारण मधुभाऊंची यातून सुटका होणार आहे. पण इथे मात्र जी प्रिया आहे तिने खूप मोठी अडचण स्वतःसाठीच वाढवून घेतलेली आहे. ती म्हणजे तिने आता ते गाठोडं घरी आणून ठेवलेलं आहे. आता ते 2 गाठोडं जेव्हा घरात भेटतील तेव्हा काय हंगामा होईल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.